कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांच्या अधिकारांचा मुद्दा सध्या ऐरणीवर आलाय आणि अधिकारांच्या मुद्द्यांवरनं मुख्यमंत्री कार्यालयही आग्रही असल्याचं कळतंय। कॅबिनेट मंत्र्यांनी कुणाला आणि किती अधिकार दिलेत त्याची माहिती द्या, अशा पद्धतीची विचारणा राज्यमंत्र्यांकडे मुख्यमंत्री कार्यालयातर्फे करण्यात आली आहे। पूर्वीच्या सरकारांमधील राज्यमंत्र्यांच्या अधिकारांसोबत तुलना त्यानंतर केली जाईल। अधिकार प्रदान करण्याबाबत मुख्यमंत्री कार्यालयातून आदेश जारी होण्याचीही शक्यता आहे। आपले प्रतिनिधी अभिषेक मुठाळ आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देत आहेत। अभिषेक, राज्यमंत्री आपल्या अधिकारांबद्दल नाराज असल्याची जी चर्चा होती त्या पातळीवरती आता मुख्यमंत्री कार्यालयातर्फे लगेचच पाऊल उचलण्यात आलंय असं दिसतंय। अभिषेक, नक्कीच कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांच्या अधिकाराचा मुद्दा हा आपल्याला ऐरणीवर आल्याचा पाहायला मिळालेला आहे आणि अधिकाराच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री कार्यालय देखील कुठेतरी आग्रही आहे। कॅबिनेट मंत्र्यांनी कुणाला व किती अधिकार दिले आहेत याची माहिती देखील मागवण्यात आलेली आहे। एकूणच या संदर्भात मुख्यमंत्री कार्यालयाकडनं राज्यमंत्र्यांना देखील विचारणा झालेली आहे। हे राज्यमंत्री पाहिजे तर अनेक 6 राज्यमंत्री असताना आपल्याला या सगळ्या राज्यमंत्र्यांकडे अनेक विभाग जे आहेत ते पाहायला मिळतात आणि त्यामुळे पूर्वीच्या सरकारमधले जे राज्यमंत्र्यांची जर का तुलना केली तर कशा प्रकारचे अधिकार होते, सोबतच अधिकार प्रदान करण्यासंदर्भात मुख्यमंत्री कार्यालयाकडनं देखील या संदर्भात आदेश जे आहेत ते जारी केले जाऊ शकतात आणि त्यामुळे प्रामुख्यानं 2014 ते 2019 असेल या संदर्भात देखील कशा प्रकारचे अधिकार होते हे तपासत हे अधिकार जे आहेत ते देताना आपल्याला पाहायला मिळतील। धन्यवाद अभिषेक या अपडेटबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।